हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता घडे पुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आपणा सर्वांना नमस्कार करतो। आणि आजची सेवा जे चिंतन आहे ते आपण सुरू करतो आहे। काल आपण एका श्लोकावरती भाष्य केलं होतं, चिंतन केलं होतं। आपणही घरी त्याच्याबद्दल चिंतन केलं असाल। काल एखाद्या ओवीबद्दल आपण बोललो होतो की जी ओवी आपल्याला खूप काही शिकवून जाणार आहे। त्या ओवीबद्दल त्या 2 ओव्या काल बोललो होतो आपण। तैसे आधीची जे नाही तया लागी तू रुची काही, तू आविटते पाही चैतन्य एक। आणि दुसरी 170 नंबरची ओळ आहे, जयाची आरतीचं भोगित विषयी तेजिले संत, जया लागी विरक्त वनवासी। अशा अर्थानं जो आपला श्लोक जो होता, व्यक्त आदीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत, या 28 नंबरच्या श्लोकावरती आपण थोडंसं चिंतन केलं होतं। माऊलींच्या एक 4-5 ओव्यांचा आपण विचार केला होता। आणि त्या विचारामध्ये आपण की जे सत्स्वरूपामध्ये नसतं त्याचा विचार करू नकोस, त्याचा शोक करू नकोस, त्याच्याबद्दल खंत बाळगू नकोस, असं माऊली विनवून अर्जुनाला सांगतात। आणि अर्जुनाला म्हणजे आम्हाला सांगतात। आपण आम्हाला सांगतात असं समजायचं। अर्जुनाच्या जागी स्वतः आपण आहोत असं ठरवायचं आणि ज्ञानेश्वरी वाचायची। नंतर ज्ञानेश्वरी शास्त्राच्या ठिकाणी राहते आणि प्रात्यक्षिकामध्ये जेव्हा जे आपण प्रॅक्टिकली परमार्थ करतो त्यामध्ये त्याचा विचार होत नाही। त्यामुळं प्रत्येक ओवी ही माझ्यासाठी आहे, मला सांगितलेली आहे। माझ्यात ते दोष आहेत किंवा माझ्यात काहीतरी चांगलंपण आहे याचं वर्णन माऊली त्यामध्ये करतात। आणि त्यामुळं ही ज्ञानेश्वरी खास करून माझ्यासाठी आहे। ज्ञानेश्वरीतले जे तत्त्वज्ञान आहे ते माझ्या उपयोगाचं आहे, ते मला घ्यावंच लागेल, मला चिंतन करावं लागेल, असा विचार करून ज्ञानेश्वरीचा अभ्यास आपण करतो आहे। आता आपण 29व्या श्लोकाकडे वळायला लागलो आहे। तत्त्वज्ञानाचा समारोप आता हळूहळू भगवान श्रीकृष्णाने माऊली करायला लागलेले आहेत। आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम आश्चर्यवत वदती तथैव चान्य, आश्चर्यवच्चन्यमन्य शृणोती श्रुत्वा पेन वेद न चैव कश्चित। फार वरच्या दर्जाचा श्लोक आहे। कठोपनिषदामध्ये याचं वर्णनसुद्धा आहे। अशाच अर्थाचा एक श्लोक कठोपनिषदामध्ये मला वाटते 2य वल्लीमध्ये येतो किंवा प्रथम वल्लीमध्ये असेल, मला काय माहिती नाही, बघायला पाहिजे की तो पण अशाच अर्थाचा श्लोक आहे। आणि हा श्लोक त्याच दृष्टीनं आहे। हजारो मनुष्यामध्ये कोणी एखादा जो असतो तो लोकविलक्षण अशा अद्भुत आत्म्याला अकस्मात पाहतो। आश्चर्यवत पश्यती म्हणजे पाहतो, इथं वर्णन केलं आहे। असा एखादाच असेल तो लोकविलक्षण असेल की जो आत्म्याला पाहतो। वास्तविक पाहण्यासाठी आकार असावा लागतो, पण जरी आकार नाही तरी पाहतो असा शब्द वापरलेला आहे। तो आश्चर्यासारखा तटस्थ होतो, त्याला आश्चर्य होतं आणि तो तटस्थ राहतो। दुसरा कोणतरी आहे तो कोणी आत्म्यासंबंधी बोलतो, वदती असा शब्द वापरलेला आहे। आत्म्यासंबंधी काहीतरी वर्णन करतो। आता वर्णन करायला काहीतरी तिथं असायला पाहिजे। वर्णन असेल म्हणजे तो प्रमेय असायला पाहिजे, तो प्रमाणानं सांगता आला पाहिजे, पण त्याला कुठलीच प्रमाणं लागू पडत नाहीत। तरीसुद्धा म्हटलेलं आहे असा एखादा लोकविलक्षण कोणतरी असेल की जो आत्म्याचं वर्णन करतो, तोही तसाच आश्चर्यासारखा होतो, तोही तटस्थ होतो। त्यातला कोणी एखादा आत्म्याचं श्रवण करतो, त्यातला एक कोणतरी आहे तो आत्म्याला ऐकतो।
आता आत्म्याला ऐकणं म्हणजे तो आवाज आहे आणि तो वाणीचा विषय होण्याची शक्यता आहे, पण तो वाणीचा विषय नाही, तरी पण इथं ऐकतो म्हणलेला आहे. पण तोही आश्चर्यासारखा तटस्थ होतो, तटस्थ समाधी भोगतो. आणि कोणी एक श्रवणाधिकारी आत्म्याचे श्रवण करून देखील आत्मा हा श्रवणाचा विषय असल्याचं जाणत नाही, तर आत्म्याचा अनुभव घेतो. म्हणजे एवढं श्रवण करून सुद्धा काही वेळा आत्म्याचा अनुभव न येण्याची शक्यता आहे, किंबहुना ऐकून 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 त्याचा अनुभव येणारही नाही, असं वर्णन श्रुती करते किंवा गीतेच्या ह्या श्लोकामधून आपल्याला बघायला मिळतं. हे आश्चर्यवत सगळं आहे आत्मा. आत्माचं एक फार मोठं मिरॅकल आहे जगातलं मिरॅकल म्हणायला पाहिजे, की ज्याचा आपल्या ज्या ऋषीमुनींनी अभ्यास करून आपल्यासमोर ते प्रकट नसताना सुद्धा प्रकट करून दाखवलं किंवा त्याचा अनुभवाला आणून दाखवलं. असे हजारो सत्पुरुष होऊन गेलेत आणि आजही आहेत की जे आत्म्याचा अनुभव घेतात. आत्म्याला पाहणं, आत्म्याला ऐकणं, आत्म्याबद्दल बोलणं सगळं आश्चर्यवत आहे, तरीसुद्धा ते घडतंय. ह्या एक मुद्दा त्यामधून आपल्याला काढता येतो. म्हणजे त्या आश्चर्य सगळ्या गोष्टी आहेत. आत्म्याला पाहतो शब्दाचा अर्थ कसा होऊ शकतो बघा. आत्म्याला पाहणं शक्य आहे का? आत्मा कसा आहे? निर्भय आहे. वर्णन अगोदर आपण बघितलं सगळं त्याचं. त्याला काही कुठलाही अवयव नाही, आकार नाही, काय नाही, तरीसुद्धा आपण त्याला कसं बघणार? पण तरीसुद्धा इथं गीताकार म्हणतात आश्चर्य गोष्ट आहे की कोणतरी आत्म्याला पाहतो, म्हणजे ते अशक्य आहे हे सांगायचं आहे. एखादाच पुरुष तो आत्म्याला पाहू शकतो, लोकविलक्षण पुरुष म्हटलेला आहे, आणि तो तटस्थ होतो म्हणजे त्याचं त्यालाच कळतं, त्याला मात्र सांगता येत नाही. पुढे जाऊन म्हणतात मात्र तो वदती म्हटलेला आहे, आश्चर्यवत वदती. हे शब्दसुद्धा वापरताना विचार केलेला आहे. कोणीतरी असा एखादा आहे तो आत्म्याचं वर्णन करतो. ऋषीमुनींनी त्यांना भावलेल्या आत्म्याचं वर्णन केलेलं आहे. आपण जेव्हा प्रत्येक वेगवेगळे ग्रंथ पाहतो, त्या प्रत्येक ग्रंथामध्ये आत्म्याची एक वैशिष्ट्यपूर्ण लक्षणं सांगितलेली आहेत, आणि ही लक्षणं बघताना हा त्यांचा स्वतःचा अनुभव त्यामध्ये ते सांगतात. संत तुकाराम महाराजांचे अनुभव त्यांच्या वेगळ्या पद्धतीने त्यांच्या वेगळ्या दर्जात येतात. माऊलींचे अनुभव वेगळे आत्म्याचे आहेत. वेगळे म्हणण्यापेक्षा जरी शेवटी मात्र तिथंच येऊन पोचतात, पण त्यांनी शब्द वेगवेगळे वापरले त्यासाठी. जर आपण माऊलींचे शब्द आत्म्याबद्दलचे बघितले तर वेगळे, तुकाराम महाराजांचे वेगळे, समर्थांचे वेगळे, किंवा संत एकनाथ महाराजांचे शब्द वेगळे, किंवा आपण उपनिषदाने ही 10 उपनिषद आपल्या समोर तरी आहेत की जे नेहमी आपण त्याचा अभ्यास करतो. त्या उपनिषदांनी सुद्धा वेगवेगळ्या शब्दात आत्म्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला जसा भावला तसा, जसा त्यांनी पाहिला, पश्यती शब्द वापरलेला आहे, जसा त्यांनी पाहिला म्हणजे अनुभवला, तसं जसा त्यांनी ऐकला, जसा त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. परंतु शेवटी म्हणतात की पुढे शेवटी कुणाला तरी चुकूनच याचा अनुभव येतो, ते जाणू शकत नाहीत, असं आत्मतत्व आहे. म्हणजे सगळंच आश्चर्य आहे. यामध्ये आश्चर्य सांगताना एक गोष्ट इथे विचारात घेण्यासारखी आहे की आपल्यासमोर असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आपण जाणू शकत नाही, हेही फार मोठं आश्चर्य आहे. एक आश्चर्य सांगितलेले आहेत. त्यामध्ये मी नेहमी ज्याच्याजवळ आहे, मी परिचयाचा ज्याचा आहे, ज्याचा मला परिचय आहे, पण परिचय असून सोबत जन्मभर असून सुद्धा मला माझं स्वरूप कळत नाही, हेही आश्चर्यच आहे. इतक्या दिवस आपण आपल्याजवळ असतो, कोणीही नसतील पण आपण आपल्याजवळ असतो, पण आपणच आपल्याला ओळखू शकत नाही. दुसऱ्याने पटवून दिलं तर ती स्वतः माणसं मानत नाहीत, तुम्ही असं आहात म्हटलं तरी. पण तरीसुद्धा एवढे सांगणारे खूप महापुरुष होऊन गेले की ते म्हणतात तुम्ही त्यांच्याजवळ आहात, तुम्ही त्यांचा परिचयाची गोष्ट आहे, आणि परिचय त्याचा असूनसुद्धा तुम्हाला तुमचं स्वरूप कळत नाही, हे एक आश्चर्य आहे. दुसरी गोष्ट एक आश्चर्य सांगितलेलं आहे बघा. आपण सगळे व्यवहार मनानं करतो, सुखदुःखसुद्धा मनानं भोगतो, तरीही हे भोगत असताना त्या मनाला ताब्यात ठेवणं अशक्य झालं. हे अनेक लोकांना अशक्य झालं, हेही आश्चर्य आहे. आणि तिसरं एक आश्चर्य म्हणतात की प्रपंचात सुख नाही, प्रपंचाला फळ नाही, तरीसुद्धा आणि विचार करतात की प्रपंच दुःखरूप आहे, तरी कुणालाही आतापर्यंत सोडावासा वाटला नाही. आता ज्याने हे केलं मात्र, म्हणजे स्वतःजवळ राहिलेल्या आत्मस्वरूपाला जाणलं, मनाला ताब्यात ठेवलं, आणि प्रपंचात सुख नाही असं ज्यांना कळलं, तीही लोक आश्चर्यकारक आहेत म्हणायला हरकत नाही. म्हणजे आश्चर्य याची आहेत, वेगवेगळी आश्चर्य आहेत. आपण बघतो की बाहेर कुठेतरी 7-8 आश्चर्य जगातली सांगितली जातात,
कुठला तरी आयफेल टॉवर वगैरे किंवा आणखीन आपल्या ही लेणी वगैरे आहेत आपल्या देशामधली, ही सुद्धा ताजमहाल, ही आश्चर्य मानली जातात. पण ही सगळी भौतिक आश्चर्य आहे. इथे जरा पारमार्थिक आश्चर्याचा जर विचार केला तर आत्म्याला पाहणं म्हणजे एक आश्चर्य आहे. त्याच्याबद्दल बोलणं, त्याच्याबद्दल ऐकणं, त्याचं वर्णन करणं आणि त्याला न जाणणं, हे सुद्धा आश्चर्य आहे. आणि ह्या श्लोकामध्ये ते सांगितलेलं आहे. एक भक्त म्हणतो, देवा मी तुझा अपराध केलेला आहे. कोणता अपराध केला? देवा मी घरातून मंदिरात जातो आणि तुझ्या दर्शनासाठी उपस्थित राहतो आणि तिथं येऊन तुझं दर्शन घेतो, हा माझा पहिला अपराध आहे. कसला अपराध म्हणतोय बघा. आपण म्हणतोय देवळात नाही गेलो तर मी अपराधी आहे. हा भक्त म्हणतो, देवा मी मंदिरात आलो आणि तुझ्या दर्शनासाठी तिथं उपस्थित राहिलो, तुला पाहण्यासाठी तिथं गेलो, हा माझा अपराध आहे. दुसरा अपराध बघा, तुझं मी दर्शन घेतलं, मंदिरात तर गेलो ही चूकच केली मी, पण तुझं दर्शन घेतलं, हा दुसरा अपराध आहे. आणि तिसरा अपराध, तिथंच बसून तुझी प्रार्थना केली, तुझी स्तुती केली, हा माझा तिसरा अपराध आहे. वास्तविक मंदिरात जाणं का अपराध नाही, त्याला त्याची स्तुती करणं हाही अपराध नाही, त्याचं दर्शन घेणंही अपराध नाही, पण अपराध मानतो हा. पण अपराध मानण्याची कारणंसुद्धा सांगितलेली आहेत. देव सर्वत्र आहे, सर्व व्यापक आहे, पण मला तो परिच्छिन्न वाटतो आणि म्हणून मी तिथं गेलो. म्हणून देव व्यापक आहे हे मला कळलं नाही, हा अपराध आहे. देवळात का गेला, मंदिरात जावंसं का वाटलं, तर तिथं तो आहे, माझ्या घरात नाही, बाहेर नाही, हृदयात नाही, असं समजूनच तिथं गेला ना, म्हणून अपराध आहे. वास्तविक ही आश्चर्यकारक गोष्ट आहे की देव सर्वत्र असताना, व्यापकत्व त्याचं जाणत असताना सुद्धा तो म्हणतो भक्त मी तिथं का गेलो, माझा अपराध आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. सर्वत्र नारायणाचा आपल्याला अनुभव येतो. कोठूनही काही न लगे आणावे, न लगे कोठे जावया तरावया, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून तो अपराध मानतो बघा. दुसरा अपराध त्यानं सांगितलेला आहे, कारण पहिल्या अपराधामध्ये ते जे व्यापकत्व ते देवाचं आहे, आत्म्याचं व्यापकत्व आहे, ते त्याला ठाऊक नाही, अज्ञान आहे, हा अपराध आहे. दुसरा म्हणला मी दर्शन घेतलं, हाही अपराध आहे. वास्तविक आश्चर्य आहे, तू दृष्टिगोचर तुला समजलो. मी दर्शनाने म्हणजे डोळ्यानं दिसण्यासारखं आहे काय, तो हे आश्चर्य आहे म्हणतात, की डोळ्यांना ते दिसलं म्हणतात, हे आश्चर्य आहे. पण तो दृष्टिगोचर नसताना सुद्धा मी तुला पाहायला आलो, इंद्रियानं तुला पकडता येत नाही, तर इथे डोळ्यानं तुला पकडण्याचा मी प्रयत्न केला, म्हणून हा माझा अपराध आहे. बरोबर बोलायला लागलाय. अगोदर आपल्याला वाटलं हे अपराध कसे असतील, मंदिरात जाणं, दर्शन घेणं, त्याची स्तुती करणं, अपराध कसं असतील, नाहीत अपराध. कारण म्हटलेलं आहे, मन वाचा तिथं तुझे स्वरूप, असं वर्णन त्याचं तुकाराम महाराज करतात. किंवा येतो वाचा निवर्तन ते अप्राप्य मनसासह, असं त्याचं शास्त्र वर्णन करतो. तो माऊलींनी सुद्धा वर्णन केले आहे, जेथे मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न लगे, ते इंद्रिया कीर जोगे काय होईल. म्हणजे जे प्रमेय नसताना सुद्धा तुला प्रमेयत्व दिलं, हे सुद्धा एक अपराधच आहे माझा म्हणतो. आणि शेवटी म्हणतो, तुझं दर्शन घेतलं आणि सगळं केलं, पण तुझी स्तुती आणि केली, आणि तुझी स्तुती करणं हाही अपराध आहे. कारण तो शब्दाच्या पलीकडं आहे, त्याला शब्दात पकडता येत नाही. शब्द हे प्रमाण त्याला लागू होत नाही. माऊलीच म्हणतात, आणि जे प्रणवा पहिलीकडे वैखरीशी कानडे. माऊलींची जुळी आहे, जे वैखरीशी कानडे म्हणजे वैखरीला ते प्राप्त होऊ शकत नाही, त्याला व्यापक शुद्ध नित्य असं म्हणणं सुद्धा एक प्रकारचा अपराधच आहे. वास्तविक त्याची स्तुती कशी करायची, तो स्तुतीत शब्दात पकडता येत नाही. तुका म्हणे तो बहुसुकुमार न साहे भार शब्दांचा, तुकाराम महाराज म्हणतात. इतका तो सुकुमार म्हणजे सूक्ष्म आहे की त्या सूक्ष्माला वाणीचा बट्टा लागून चालत नाही. ती कलंकित वाणीमुळं ते कलंकित होतं ते तत्व. तरीसुद्धा आपण वाणीनं त्याचा उच्चार करतोच ना. रामकृष्ण हरी म्हणतो, त्याला आपण नाव दिलं, ते माझ्या सोयीसाठी दिलेलं आहे. वास्तविक त्याला काही नाम नाही, रूप नाही, तरीसुद्धा आपण त्याची स्तुती करायला लागलो. आणि स्तुती, तुकाराम महाराज म्हणतात, स्तुती करणे तुझी निंदा, स्तुती जोगा तू नव्हेशी गोविंदा. तू स्तुतीसारखा नाही. आत्म्याचं वर्णन केलंय बरं काय, ते गोविंद शब्द वापरलाय, आत्म्यासाठी वापरलाय तुकाराम महाराजांनी. जिथं जिथं विठ्ठल, गोविंद, हरी, रामकृष्ण हरी हे शब्द ग्रंथातून आणि संतांच्या वचनातून येतात, त्या ठिकाणी समजायचं ते आत्मतत्वाला उद्देशून ते बोलतात.
त्यांनी नाव दिलं म्हणून तरी कळलं ना आपल्याला. त्या नावानं बोलवता येतं, त्याची स्तुती करता येते, नाम येतं. पण इथं आपल्याला हे वर्णन करायसाठी म्हणून इथं म्हणलेलं आहे की हे सगळे अपराध मी केलेत असा तो भक्त म्हणा लागलेला आहे. इथं तेच वर्णन आहे. आश्चर्यवत पश्यती ते म्हणतात. कुणी आत्म्याकडं आश्चर्याने पाहतो, आश्चर्याने त्याच्याशी बोलतो आणि त्याबद्दल आश्चर्याने ऐकतो, आणि पाहून बोलून सुद्धा ऐकून सुद्धा त्याला कोण जाणू शकत नाही, हेही आश्चर्य आहे. इतकं सगळं ऐकतात, बोलतात, पाहतात, तरी सुद्धा त्याबद्दलची जाणकारी अजिबात नाही, त्याच्याबद्दल काही ठाऊक नाही. केवढं मोठं आश्चर्य या श्लोकामधून सांगितलेलं आहे. म्हणजे वस्तू पाहण्यात, ऐकण्यात किंवा जाणण्यात येतात, तसं काय आत्म्याचं नाही. कुठलीही वस्तू एखादी पाहता येते. आपण खुर्ची समोर आहे, ते खुर्ची पाहता येते, पण आत्म्याला कसा पाहायचा? ऐकायचं, शब्द ऐकता येतात, पण त्याला शब्द नाही, शब्दविनय संवादीचे असा तसला संवाद इथं असतो. त्याला जाणण्यात सुद्धा तो काय प्रमेय काहीतरी जाणण्याची वस्तू नाही, त्यामुळे त्याला जाणता येत नाही. तो इंद्रियांचा विषयच नाही. कुठल्या इंद्रियानं, डोळ्यानं, कानानं काहीतरी करावं किंवा वैखरीनं म्हणजे जिभेनं त्याचं वर्णन करावं, असा दृश्य रूपानं प्रमाणानं तो जाणता येण्यासारखा नाही, म्हणजे इंद्रिय गोचर आहे. आत्म्याचे ज्ञान आपल्यालाच होते आणि ते बुद्धिजन्य नाही, म्हणून पाहणं सुद्धा आश्चर्यवत आहे. आत्म्याचं ज्ञान कसं आपल्याला होतंय, पाहून होत नाही, पण पाहिल्याशिवाय सुद्धा होत नाही, असा एक मुद्दा त्यामध्ये आहे. पाहणं एक वेगळ्या प्रकारचं पाहणं आहे. जे जगाकडे आपण पाहतो त्या पाहणं वेगळं आहे, ते एक दृश्य प्रपंच आपण पाहत असतो. पण आपलं पाहणं आपल्याकडलं जेव्हा चालू होतं त्यावेळी त्या पाहण्यातूनच कधीतरी तो गोचर होतो, कधीतरी तो आपला आहे असं जाणीव करून देतो. आपल्या उपस्थितीचं तो काही ना काहीतरी लक्षणं आपल्याला सांगत असतो, असं पाहणं आहे. त्यामुळं आत्म्याचं ज्ञान आपल्यालाच होतं आणि ते बुद्धिजन्य नाही, म्हणून पाहणं ज्याला इथं पश्यती शब्द वापरलाय ते आश्चर्यकारक आहेत असं भगवद्गीता सांगते. म्हणजे हे सांगणं हे आश्चर्यकारक आहे. कारण एखाद्या गोष्ट आपल्याला अंधार असला आणि काहीतरी पाहायचं असलं तर आपण बॅटरी घेऊन जातो, दिवा घेऊन जातो आणि ती वस्तू शोधून काढतो किंवा पाहतो आपण त्याला. पण समजा दिवा चालू आहे, दिवा जळायला लागलेला आहे आणि दिवा जळणाऱ्या दिवाला जर दिव्याला पाहायचं असेल तर दुसऱ्या दिव्याची काय गरज पडते? तो दिवा तिथं आहे, त्याच्याच प्रकाशात तो दिवा दिसतो, दिव्याच्याच प्रकाशात स्वतः दिवा दिसतो. तसा स्वयंप्रकाशी आत्मा आहे, त्या आत्म्याला पाहायला दुसरी कुठली दृष्टी आणि आणायची? मग जर पाहणं म्हणत असो आपण, आत्म्याला पाहतो, आश्चर्य आहे. हे कसं आश्चर्य आहे की ते पाहणं घडतच नाही, मग ते आश्चर्य आहे. पण समजा पाहणं घडत असेल तेही आश्चर्य आहे. दोन गोष्टीनं बोललेल्या आहेत तिथं. एक म्हणजे पाहणं अशक्य आहे, कारण पाहता येत नाही, त्याला आश्चर्यकारक गोष्ट काय. पण असे ऋषी मुनींनी त्यांना पाहिलं ना, ध्यानामध्ये, समाधीमध्ये त्याचा अनुभव घेतला, म्हणून पाहणे शब्द हा अनुभवाचं प्रतिनिधित्व आहे करतो. या शब्दाचा अर्थच असा आहे, पाहणे पश्यती शब्दाचा अनुभव होतो, तो आत्म्याला अनुभवतो आणि अनुभवल्यामुळे त्याला वाटतं मी त्याला पाहिला. देखिला ग माये, योग्यांचा काय माऊली म्हणतात तो, की मी पाहिला त्याला. आणि पाहिला म्हणजे तो कोणत्या दृष्टीनं? अनुभवाच्या दृष्टीनं पाहिला. अनुभवाची एक दृष्टी आहे आणि त्या अनुभवाच्या दृष्टीनं पाहणं घडतं. अनुभवाचा एक कान आहे आणि त्या कानानं ऐकणं होतं. तसा अर्थ इथं आहे, अनुभवाची एक जीभ आहे आणि त्या जिभेने त्याचं वर्णन होतं. हे अनुभवातलं आहे. आणि हे जर शास्त्रानं आता वर्णन करून ठेवलं आहे, हे जर सांगितलं नसतं तर आपल्याला कळलं नसतं आत्मा नेमका कसा आहे. कारण आत्म्याचा अनुभव अजून आम्हाला आला नाही. मग ज्यांना आलाय त्यांनी सांगितलं तर ते बरोबर मानणं फार गरजेचं आहे. आणि सांगणारी शास्त्र आहेत, सांगणारे ग्रंथ आणि संत आहेत आणि त्यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. त्यामुळं आता दुसरी गोष्ट बघा, त्याला म्हटलेलं आहे पश्यती म्हटलेलं आहे. आणि काय म्हणतात की त्याला आत्म्याला अकस्मातपणे कोणतरी आत्म्यासंबंधी बोलतो, कोणतरी बोलतो त्या आत्म्यासंबंधी, आत्म्याचं वर्णन करतो. वास्तविक वाणीचा विषय नसताना हे बोललं जाणं आश्चर्यवत असतं. आश्चर्यकारक आहे की ते बोलतात त्याबद्दल, ही गोष्ट आश्चर्यकारक आहे आणि तीच सोळा सांगितलेलं आहे. इथे एक वर्णन केलेलं आहे. शाखाचंद्र न्याय वापरतात शास्त्रामध्ये. शाखा म्हणजे झाडाची फांदी आणि चंद्र म्हणजे चंद्राची कोर आकाशात आलेली असते. आणि ह्याचं वर्णन करताना चंद्र दाखवायचा जर झाला तर तो झाडाच्या फांदीच्या त्या कोपऱ्यान बघ असं झाडाच्या फांदीचं एक लोकेशन सांगितलं जातं, त्याला शाखा चंद्र न्याय म्हणतात.
शास्त्रानं सांगितलेलं आहे. माऊलींची एक ओवी आहे 15व्या अध्यायामध्ये, त्यावरून आपल्याला लक्षात येतं. पाडव्याची चंद्ररेखा निरुती दावा व या शाखा दाविजे तेवी औपाधिका बोली या. म्हणजे जे उपाधी सांगून त्याची एखादी उपाधी सांगायची आणि चंद्र दाखवायचा. एखादं लहान मूल आहे आणि त्या लहान मुलाला कळत नाही, मग आपण दाखवत असतो चांदोबा आकाशामध्ये आहे, चल दाखवतो तुला. मग ते म्हणते कुठं आहे, सगळीकडे आकाशात बघतो, त्याला लक्षात येत नाही. मग त्याला काय करायचं, झाड दाखवायचं. मग झाड दाखवलं की झाडात सुद्धा कळत नाही, मग त्या कोपऱ्यातली एखादी फांदी दाखवायची आणि त्या फांदीच्या एका डाळीमधून तू बघ, म्हणजे तुला ती चंद्राची कोर दिसेल. म्हणजे बरोबर नेऊन तिथं नेऊन पोचवायचं. सगळ्या संत महात्म्यांनी सुद्धा हीच गोष्ट केलेली आहे. एवढी भारावर शास्त्र लिहिली गेली, बोलली गेली, हे त्याचं वर्णन बाहेरचं आहे. आणि शेवटी येऊन ते म्हणतात तो नित्य आहे, तो कसा आहे, अविनाशी आहे. त्याचं वर्णन आज अमर अजर असं जे करतात ते शेवटी चंद्र दाखवल्यासारखं आहे. म्हणून वाणीचा विषय नसताना सुद्धा त्याच्याबद्दल बोलणं ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. नंतर म्हणतात की जाणता येत नसेल तर वर्णन करणं अशक्य आहे. याच श्लोकात सांगितलंय की त्याला जाणता येत नाही. इतके दिवस सगळं ऐकून पाहून सुद्धा त्याचं वर्णन करून सुद्धा आत्म्याला जाणणारे फार कमी लोक विलक्षण पुरुष आहेत. जास्त बघायला येत नाहीत अशी माणसं, आणि ही माणसं क्वचित आहेत की ज्याने आत्म्याला पाहिलं म्हणतात, आत्म्याला ऐकलं म्हणतात आणि आत्म्याविषयी बोलतात सुद्धा. म्हणून हे आश्चर्यवत आहेत. म्हणून ऐकणं हे देहादी प्रपंच सोडून असतं, त्यामुळं ते ऐकायलाही आश्चर्यवत असतं. वास्तविक ते सांगणं असतं ना, ते देहाशी आणि देहादी प्रपंचाशी लागून नसतं. देहादी प्रपंच बाजूला केल्याशिवाय त्याच्याबद्दल बोलता येत नाही, त्याला पाहता येत नाही. सगळा पसारा दृश्यरूप पसारा ध्यानात आला की तो ध्यानातला दृश्यरूप पसारा प्रपंचरूपी पसारा बाजूला काढावा लागतो. तेव्हाच त्याचं आपल्याला कुठेतरी जराशी एक चुणूक आपल्याला लागत असते. मग यात समाधी लावून बसणाऱ्यांना, ध्यान लावून बसणाऱ्यांना ते थोडाशी त्याच्या काठावरून जाताना त्याची एक चुणूक किंवा त्याचा एक क्षण त्यांना अनुभवता येतो. त्यावरून ते आत्म्याचे वर्णन करतात. म्हणून देहादी प्रपंच सोडून असतं, त्यामुळे ते ऐकायला सुद्धा आपल्याला आश्चर्य होत असतं. पण फक्त ऐकून किंवा जाणणं त्याला शक्य नाही. हे कठोपनिषदावर वर्णन केलंय. नायम आत्मा प्रवचेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन. या एका श्लोकामधून ही वर्णन आपल्याला लक्षात येतं बघा. श्रुतेन म्हणजे खूप ऐकलं, म्हणजे खूप प्रवचनं केली, म्हणजे किंवा खूप त्याच्याबद्दलची बुद्धी वापरून त्या बुद्धीनं तो जाणता येईल, तर जाणता येत नाही. किती धडपड केली तर तो जाणता येत नाही. उलट आपली असणारी धडपड शांत झाल्यावरच त्याला जाणता येईल. एखादं पाणी आहे, त्या पाण्यामध्ये गाळ सुद्धा असतो. ज्यावेळी पाणी शांत स्वच्छ असतं त्यावेळी आपण गेलो, समजा आपल्याला त्यामध्ये एखादं चंद्राचं किंवा सूर्याचं प्रतिबिंब पाहायचं आहे त्या पाण्यामध्ये, तर आपण बघायसाठी समजा एखादी दुसरी काठी घेतली आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी जिथं साचलेलं असतं त्याला हलवून बघितलं तर चंद्र सापडेल का? नाही सापडणार. किंवा सूर्याचं प्रतिबिंब त्यात दिसेल का पाणी हलवल्यामुळं? उलट पाणी हलवल्यामुळे खालचा गाळ वरती येतो आणि ते पाणी गढूळ बनतं, आणि गढूळलेल्या पाण्यामध्ये आपण प्रयत्न करत राहतो की चंद्राचं सूर्याचं प्रतिबिंब त्यामध्ये दिसतंय का, पण ते शक्यच नाही, दिसतच नाही. त्याला कारण काय बघा, आपण ते ढवळलं किंवा हलवलं पाणी, हे त्याचं कारण आहे. त्यामुळं ते जर पाणी शांत व्हावं तोपर्यंत आपण जर वाट पाहत बसलो तर पाणी शांत होतं. जो वरचा मल आणि विक्षेप आवरण जे आहे ती खाली जाऊन बसतात, मल जातो खाली, विक्षेप शांत होतो, आणि अशा शांत अवस्थेमध्ये आवरण दूर होतं आणि त्याचं दर्शन होतं. असं महात्म्यांचे अनुभव आहेत. म्हणून म्हटलेलं आहे, देहादी सगळा जगत प्रपंच जो आहे हा प्रपंचच मला त्याला जाणण्यापासून परावृत्त करतो. त्याला जाणण्याच्या आड कोण माझे नातलग नाहीत, तर नातलगाबद्दलची आसक्ती, देहादी प्रपंचाबद्दलचं ममत्व आणि त्याबद्दल असणारा मोहलोभ हाच मला तिथपर्यंत जाण्यास अडथळा बनवत असतो, बाकी काही नाही. माझं चित्त अशुद्ध होतं आणि अशा अशुद्ध चित्तामध्ये त्याला पाहता येत नाही. जर पाहायचं असेल तर माझं चित्त शुद्ध व्हायला पाहिजे. मगाशी आपण बघितलं पाणी शुद्ध असायला पाहिजे,
ढवळलेलं नको पाहिजे, गाळवरती आलेलं. आणि दुसरी गोष्ट, पाणी स्थिर आणि शांत असायला पाहिजे. ह्या दोन गोष्टी जर असतील तर हे जे आश्चर्यवत असलेली गोष्ट आत्म्याची पाहणे, त्याला अनुभवणं, ही गोष्ट शक्य होण्यासारखी आहे. पण ही मोठं आश्चर्य आहे. हे लोक पाहतात कसं, तो दिसतो कसा, त्याचं वर्णन जे केलेलं आहे ते कोणकोणत्या आधारानं केलं की त्यांच्या अनुभवाचं एकमेव प्रमाण आहे. दुसरी ही 8-9 प्रमाणं जी आहेत जी शास्त्रानं दिलेली, ही थिटी पडायला लागतात. म्हणून एक उरतं तेवढं शब्दप्रमाण आहे. आणि त्या शब्दप्रमाणानं त्याचं वर्णन केलेलं आहे ग्रंथातून. ऋषीमुनींनी आपल्या व्याख्यानामधून, निरूपणामधून, संतांनी ते लोकांना कीर्तनातून, प्रवचनातून सांगितलं. म्हणून लक्षात आलं. बाकी लक्षात येण्यासारखं काय नाही. त्यामुळं हे सगळं नायमात्मा प्रवचेन लभ्यो, प्रवचनानं तो आत्मा प्राप्त होत नाही. न मेधया, म्हणजे बुद्धीनं तो प्राप्त करता येत नाही. बुद्धीनं त्याला जाणता येत नाही. मी बुद्धीनं जाणण्याचा जर प्रयत्न जितका म्हणून करावा तितका त्याचा अडसर बनायला लागतो. बुद्धी मध्ये येते. जाणण्याचं साधन कुठलंच असायला नको पाहिजे, तरच त्याला जाणता येतो. ही एक गंमतशीर गोष्ट आहे. साधनानं त्याला प्राप्त करून घेता येत नाही. बरेच वेळा साधनं ही बाहेरची बाह्यांग काम करत असतात, पण अंतरंगामध्ये जाताना साधनं बाजूलाच ठेवावी लागतात, त्याशिवाय जाता येत नाही. त्यामुळे जाणणं मग घडतं कसं. वास्तविक विचार केला तर माझा संसाराशी, देहादी प्रपंचाशी संबंध नाही. माझा नित्य संबंध कुणाचा आहे? परमात्म्याशी आहे, माझ्या स्वरूपाशी आहे. जे माझ्या सतत जवळ असतं ते माझं स्वरूप आहे. तेच आपलं तर खरं रूप आहे. स्वरूप आपलं जे आहे तेच आपलं खरं रूप आहे. माझं जे बाह्यांग आहे, शरीर आहे, ते माझं खरं रूप नाही. त्यामुळे माझा संबंध नित्य कुणाशी असेल तर तो परमात्म्याशी आहे, म्हणजे माझ्या आत्मतत्वाशी आहे. परिवर्तनशील आणि नाशवानाशी माझा संबंध येत नाही. आणि समस्त सगळा प्रपंच जो आहे तो कसा आहे? अनित्य आहे, नाशवान आहे. त्यामुळं विचारानं किंवा निधिध्यासनानं त्याला जाणणं फार गरजेचं आहे. ज्यावेळी बुद्धी काहीच करायची बंद होते, बुद्धीला मौन पडतं आणि त्यात स्थित होण्यानं त्याला जाणता येतं. जेव्हा बुद्धी शांत होते, मन शांत होतं, चित्ताची चिंतन करण्याची पद्धत आहे ती थांबायला लागते. आणि सगळं जेव्हा थांबेल त्यावेळी अंतःकरण एकदम नाहीसं व्हायला लागतं. आणि अंतःकरण बाजूला झालं की त्याला जाणता येतं, असं हे सत्पुरुष आपल्याला सांगतात. म्हणून कितीही काहीतरी त्याचं वर्णन जरी केलं तर मग असे म्हटलं त्याप्रमाणे एखादा प्रवचनकार, एखादा कीर्तनकार खूप काही त्याचं वर्णन करत असेल, पण कदाचित त्याला ठाऊकही नसेल तो आत्मा कसा आहे. वास्तविक त्याच्याकडे शब्द असतील की तो आत्मा कसा आहे सांगणार आहे, पण नुसत्या शब्दानं तो सांगता येत नाही. कितीही बोललं म्हणून त्याची तृप्ती होत नाही ना. म्हणून आपण जरी विचार केला, स्वयंपाकातील पदार्थाचं वर्णन किती केलं म्हणजे पोट भरेल. सगळ्याचं वर्णन करायचं, भाजीचं किंवा स्वीट्स आहेत किंवा आणखीन काय पदार्थ ताटामध्ये आहेत, याचं वर्णन पर पुस्तकाच्या पुस्तकं जरी भरली आणि ती पुस्तकं जर वाचली तर त्यानं पोट भरेल का? नाही भरता येणार. त्याला आपण काय म्हणतो? डिस्क्रिप्शन म्हणतात परमपूज्य काका. जर एखाद्यानं मी आजारी आहे आणि आजारी आहे म्हणून डॉक्टरांच्याकडे गेलो, डॉक्टरांनी मला एक डिस्क्रिप्शन दिलं मेडिसिनचं की त्या पद्धतीने तुम्ही जावं म्हणून, आणि ते घेऊन मी काय प्रिस्क्रिप्शन आपण म्हणतो, डिस्क्रिप्शन नव्हे सॉरी, प्रिस्क्रिप्शन घेऊन आपण कुठे गेलो? मेडिकल स्टोर्समध्ये गेलो. आणि मेडिकल स्टोर्समध्ये जायला तरी पाहिजे, पण त्याऐवजी मेडिकल स्टोर्समध्ये न जाता तेच प्रिस्क्रिप्शन घेऊन मी घरी गेलो. आणि ते प्रिस्क्रिप्शन काय करायला लागलो तर डॉक्टरांनी मला सांगितलं होतं ही औषधं दिवसातून 3 वेळा घ्यावी. आणि जर मी 3 वेळा वाचून काढले तर ते प्रिस्क्रिप्शन, तर माझा रोग बरा होईल का? 3 वेळा नाही, दिवसातून 100-108 वेळा खाणं. जसे मनी ओढतो आपण तसं, जसं एखादी आवर्तनं करतो ग्रंथांची, तशी आवर्तनं किती केली तर मला त्या आत्म्याची प्राप्ती होईल किंवा माझं स्वरूप समजायला लागेल, माझं दुखणं बरं होईल? होणार नाही. मग काय करायला पाहिजे? प्रत्यक्षात ती औषधं मेडिकल स्टोर्समधून ते प्रिस्क्रिप्शन दाखवून आणली पाहिजेत आणि ती वेळेवर खाली पाहिजेत. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये आहेत. त्यामध्ये पथ्य सांभाळणं असतं, वेळेवर औषध खाणं असतं. या सगळ्या गोष्टीचा विचार करून मगच जसा आजार बरा होतो, तसं आत्मदर्शनामध्ये येणाऱ्या या अडचणी आहेत की मी किती बोललो त्याच्याबद्दल म्हणजे मला समजेल, किती दिवस प्रवचन मी केली तर मला आत्म्याचं दर्शन होईल, कधीच होणार नाही.
तर तो जाणायचाच आहे तो केव्हा, जेव्हा ही बुद्धी मन हे शांत व्हायला लागतील, सगळं अंतकरण जेव्हा शांत व्हायला लागेल, आणि शांत होणं म्हणजे त्याचा लय होणं, असं लय झालेलं अंतकरण त्या आत्म्याला जाणू शकतं, असं जाणणारे जे आत्मज्ञानी पुरुष आहेत ते सांगतात, कारण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. पण बरेच वेळा असं होऊन जातं, ज्यांना त्याचा अनुभव आहे ते बोलत नाहीत, आणि ज्यांना अनुभव नाही तेच बरेच जण सांगत असतात. आता संतांनी अनुभव घेतला, त्याने अनुभव घेतला आणि सांगितलं, पण असे सांगणारे फार कमी आहेत. ज्ञानोबा तुकोबासारखे किंवा आचार्यांसारखी जी लोक आहेत, परमपूज्य काकांसारखे लोक जे आहेत, हे सांगणारे कमी लोक आहेत की ज्याने अनुभव घेऊन सांगितलं. असे खूप लोक आहेत की ज्यांना अनुभव नसतो आणि सांगतात. असे खूप लोक आहेत ज्यांना अनुभव आहे पण सांगत नाहीत. ह्या दोन्ही गोष्टी घडतात बरं काय. अनुभव आला म्हणून सांगत येत नाही, कारण काय त्यांचं वर्णन केलेलं आहे. एखादा झोपलेला मनुष्य जो आहे तो मी झोपलोय असं बोलत नाही, तो त्या अनुभवामध्ये स्थिर झालेला असतो, त्याला बोलता येत नाही. झोपलोय म्हणून जर बोलत असेल तर तो झोपलाच नाही असं म्हणायला पाहिजे. तसं एखादा मनुष्य म्हणत असेल मी जाणलोय असं जर म्हणत असेल तर त्याने जाणलं नाही, आश्चर्य गोष्ट आहे ती. ही गोष्ट सुद्धा जाणणं म्हणणं हेही आश्चर्य आहे, आणि मला त्याच्याबद्दल काय माहिती नाही म्हणणं ही आश्चर्य गोष्ट आहे. म्हणजे मला बोलता येत नाही असं मी माझ्या तोंडानं सांगितलं, मी मुका आहे असं सांगितलं म्हणजे मी आत्मतत्वाला जाणत नाही असं म्हणण्यासारखा प्रकार आहे. मी मुका आहे म्हणजे मी तोंडानं कसं सांगतोय, मी माझ्याच तोंडानं सांगतो मी मुका आहे म्हणून, तसं मला आत्मतत्वाचं काही जाणीव होत नाही, भान राहत नाही, मला त्याचं काय अनुभव येत नाही, असा ज्यावेळी आपण म्हणायला लागतो ते तसं बोलण्यासारखा प्रकार आहे. आणि म्हणून इथे विचार केलेला आहे, प्रत्यक्ष अनुभव घेणारे सुद्धा काही वेळा बोलत नाहीत हे आश्चर्य आहे, आणि जे बोलतात तेही आश्चर्य आहे. ते अनुभव घेतलेली काही जण बोलतात ते आश्चर्य, अनुभव घेऊन काही बोलत नाहीत ते आश्चर्य, आणि अनुभव नसताना बोलतात तेही आश्चर्य आहे. ही इतकी आश्चर्य सगळी या एका श्लोकामधून माऊली यांनी वर्णन करायला आलेत की त्याचं काय वर्णन आहे ते. म्हणून ह्यात एक उदाहरण देतात बघा, शास्त्रानं उदाहरण दिले. म्हणजे एखाद्या डोहामध्ये एखादी काहीतरी चीज पडलेली आहे, वस्तू पडलेली आहे, समजा धरून चालूया सोन्याचा एखादा दागिना खाली पडलेला आहे, अंगठी पडलेली आहे. एखादा बुडणारा मनुष्य आहे की तो खूप आत खाली तळावर पण जातो आणि बुडलेली काय असतो वस्तू ती काढतो. अशा एखाद्या माणसाला आपण सांगितलं आणि तो बुडला आणि आतमध्ये तळाशी गेला ते शोधायसाठी, पण शोधायला गेल्यानंतर त्याला अंगठी सापडते, पण सापडल्यानंतर वर्ण माणसं ओरडत असतात, अरे सापडली काय वस्तू, ती अंगठी सापडली काय. आता त्याला माहीत आहे सापडली, तर बोलू कसा, पाण्यात तळाशी बोलता येते का. जसं त्याला बोलता येणार नाही तसं आत्मतत्वाचं दर्शन घेतलेले, आत्मतत्वाला पाहिलेले, आत्मतत्वाविषयी ऐकलेले बोलतही नाहीत. ते आश्चर्यकारक गोष्ट आहे. आणि म्हणून आचार्य भाष्यामध्ये ते सुद्धा ते बोलतात. याच्यावर आचार्य भाष्य जे आहे या श्लोकावरचं, त्यामध्ये सुद्धा म्हणतात आत्मा दुर्लभ आहे, हेच त्याचं वर्णन आहे. काय वर्णन करायचं त्याचं, तो सहजासहजी पकडता येत नाही. अतो दुर्बोध आत्म्यापी अभिप्राय असं वर्णन ते करतात की त्याचा अभिप्राय देताना काय म्हटलेलं ते की हा आत्मा दुर्लभ आहे. म्हणजे दुर्लभ म्हणजे प्राप्त करणं सोपं नाही असं वर्णन करतात. पण त्या माऊलींच्या ओव्या जर आपण बघितल्या, किती एक 3, 4, 5 ओव्या टाकलेल्या आहेत माऊलींनी, फक्त 5 ओव्या, पण 5 ओव्यामध्ये माऊलींनी वर्णन करताना आश्चर्यकारक नाही वर्णनच केलेलं नाही त्यांनी. आश्चर्यवत पश्यती वगैरे वर्णन, त्याशिवाय त्यांनी काय केलं, आत्मवस्तू ज्यांनी अनुभवली त्या पुरुषांचं वर्णन केलेलं आहे माऊलीने. त्या श्लोकाचं वर्णन केलेलं नाही, पण त्या श्लोकामध्ये आलेल्या ज्यांना अनुभव आला त्या अनुभव असणाऱ्या ज्ञानी पुरुषांचं वर्णन माऊलींनी 5 ओव्यामध्ये केलेलं आहे. खंदारकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकाचा खूप अर्थ दिलेला आहे. आपण त्याचे दोन्ही प्रकारांना अभ्यासावेत. इथं मोठा अर्थ आहे. आपण तो घरी जेव्हा ज्ञानेश्वरी आपण उघडाल तर खंदारकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये 29व्या श्लोकावरती की श्लोकाचा अर्थ देताना खूप दिलेला आहे, तो आपण प्रत्यक्षात बघावा. आता माऊली काय सांगते याचा जरा विचार आपण हे करूया. माऊलींची पहिली ओवी या श्लोकावरती 172 नंबरची ओवी आहे. 172 नंबरच्या ओवीमध्ये म्हणतात, एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात.
काय बघा म्हणले, पश्यतीचा अर्थ देताना काय म्हणतात बघा, त्यांनी पाहिलं. निहाळिता शब्द म्हटलाय ना, तो निहाळिता म्हणजे पश्यती, तो पाहण्याचं काम केलेलं आहे. एक अंतरी निश्चळ, मगाशी शब्दच वापरला होता. एखादी गोष्ट स्थिर झाल्याखेरीज आपण त्या तत्वाला जाणू शकत नाही. अंतःकरण स्थिर व्हायला पाहिजे. बुद्धितत्व, मन तत्व किंवा चित्ततत्व, अहंकार तत्व ही शांत झाली पाहिजेत, तरच त्याचा अनुभव येतो. आपल्याला झोपेत सुद्धा आत्मानंद प्राप्त होतो असं शास्त्र सांगतं. त्याचं कारण आहे की अंतःकरण त्या काळात लीन झालेलं असतं. आपली दश इंद्रिय जी असतात ती शांत असतात, म्हणजे त्याचा हालचाल नसते, ती काही कामात नसतात. दुसरी गोष्ट, आपलं अंतःकरण जे असतं ते अगदी शांत झालेलं असतं. म्हणून आपल्याला त्या आनंदाचा आत्मानुभव ज्याला आपण म्हणतात त्याचा अनुभव आपल्याला गाढ सुषुप्ती अवस्थेमध्ये येत असतो, अन्यथा मग इतर नाही. म्हणून म्हटलेलं आहे, अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ, विसरले सकळ संसार जात. माऊलींनी अर्थ काय केला की एक योगीश्वर धारणा, ध्यान आणि समाधी या साधनांनी शुद्ध आत्म्याचे निरीक्षण करता करतात स्त्री पुत्र देहादी संसाराला विसरून जातात आणि चित्तात शांत होतात. म्हणजे ते आश्चर्यकारक गोष्ट त्यांच्या बाबतीत घडते. जे असे आत्मज्ञानी पुरुष आहेत ते काय करतात, स्त्रीपुत्रादी सगळा किंवा देहादी सर्व प्रपंचाला बाजूला करतात. म्हणजे वरची घाण बाजूला करतात आणि आतलं शुद्ध तत्व पाहतात. वरची घाण शब्दाचा अर्थ आहे माझे काही विकार आहेत, माझ्यामध्ये षडरिपू आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार, मनाची संकल्पवृत्ती, बुद्धीची एक वेगळी वृत्ती, चित्ताची एक वेगळी, अहंकाराचं आतमध्ये असणं, ह्या सगळ्या गोष्टी अडचणीची ठरतात. याला देहादी प्रपंच म्हणतात. आणि हे देहादी प्रपंच बाजूला करतात आणि अंतरामध्ये ते निश्चळ होतात, शांत होतात. इतर पदार्थ पाहताना आपल्याला बरेच वेळा काय होतं, पाहणारा एक शिल्लकच राहतो ना. पण ज्यावेळी समाधीमध्ये किंवा गाढ अशा ध्यानामध्ये आपल्याला पाहणारा सुद्धा शिल्लक राहत नाही. म्हणजे पाहण्यातली म्हणजे ती त्रिपुटी आहे ना, दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. पाहणारा, पाहण्याचं दृश्य आणि पाहण्याची क्रिया, ह्या तिन्ही गोष्टींचा लय होतो. याला त्रिपुटीचा लय होणं म्हणतात. ही त्रिपुटी जेव्हा संपते ना, तेव्हा तो पाहणारा पण शिल्लक राहत नाही, कारण तो त्या आत्मस्वरूपाशी तद्रूप होतो. त्यामुळे पाहणं घडत नाही. म्हणून आत्मदर्शन किंवा आत्मद्रष्टा हे आश्चर्यवत आहे सगळी गोष्ट. आश्चर्यकारण करणारी गोष्ट हीच आहे की आत्मद्रष्टा म्हणायचं कसं, आत्मदर्शन म्हणायचं कसं. कारण द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी जेव्हा लय पावते तेव्हाच अंतर शांत आणि निश्चळ होतं. माऊली म्हणतात, जे एक अंतरी निश्चळ, एक असे आहेत विलक्षण पुरुष की जे अंतरामध्ये निश्चळ असतात, त्यांचं अंतःकरण शांत झालेलं असतं, त्यांच्या चिंतनामध्ये देहादी प्रपंच नसतो, किंबहुना त्यांचं चिंतन आत्मचिंतन आहे. आणि तेही चिंतन नंतर थांबतं आणि आत्मचिंतनानंतर निर्विचार एक अवस्था प्राप्त होते आणि त्या अवस्थेमध्ये ते त्याला पाहतात. असं पाहणं हे आश्चर्यवतच आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे की ती माणसं फार वेगळी आहेत. गीताशास्त्र त्याचं वर्णन करतं, मनुष्याणां सहस्रेषु कश्चित दतती सिद्धये यततं मापि सिद्धानां कच्चिन्मां व्यक्ती तत्वता. हजारो पुरुषातला एखादाच कोणतरी त्याचा विचार करतो, त्यातले काही जणच खाली येतात आणि ते जाणण्यासाठी एखादा कोणतरी प्रयत्न करत असतो. अगदी एखादा प्रयत्न करत असतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत जातो. कच्चित काय म्हणलेलं शोध, कच्चिन्मा व्यक्ती तत्वता, तत्वता त्याला जाणणारा अगदी एखादा दुर्मिळ असा पुरुष असू शकतो. त्याचं वर्णन माऊली करतात, एक अंतरी निश्चळ. तो अंतरी निश्चळ असतो म्हणजे अंतःकरण मलानं जड असतं, विक्षेपानं चंचल असतं आणि आवरणानं बद्ध असतं. या अंतःकरणातले हे दोष आहेत. हे दोष जेव्हा आपण हळूहळू काढायला लागतो तेव्हा यालाच देहादी प्रपंच म्हटलेला आहे. मलाचा विचार आता आपण करायचं नाही, ते जड रूपानंच असतं. पण विक्षेपामुळे हे अंतःकरण चंचल होतं, सारखं डळमळीत होतं, वेगवेगळे विचार करायला लागतं, सुखदुःख मानायला लागतं, मानापमानाचा विचार करायला लागतं. त्यावेळी ते चंचल असतं. आणि असलं चंचल झालेलं चित्त आत्म्याचं दर्शन कसं घेणार?
घेऊ शकत नाही. म्हणून मनानं जड झालेलं किंवा विक्षेपानं चंचल असलेलं आणि किंवा आवरणानं बद्ध असलेलं अंतःकरण हा या आत्म्याचा, दुर्लभ असलेल्या आत्म्याचा विचार करू शकत नाही. त्यासाठी निश्चळत्व असलं पाहिजे आणि निश्चळत्वाची भावना निर्माण व्हायला पाहिजे. त्यामुळं रजोगुणी सुद्धा माणसं विचार केली आपण तर क्षणभर सुद्धा शांत बसत नाहीत. सतत धडपड धडपड करणाऱ्याला त्या तत्वाचा अनुभव येणार नाही. काही वेळ शांत बसायला पाहिजे आणि तो नामात आपण शांत होतो. नाम जर एक अशी तार लागली आपल्याला एकसारखं, असं एकसारखं बरोबर नाम सुरू झालं तर त्याचा अनुभव न कळत यायला लागतो. ते दृढ व्हायला लागलं की त्याचा अनुभवसुद्धा दृढ व्हायला लागतो. मग त्यासाठी आपल्याला बदलावं लागत नाही. त्यावेळी झालेलं चित्त जे आहे त्या चित्तामध्ये काही खळबळ निर्माण होत नाही. म्हणून अंतरी म्हणलेला आहे, निश्चळ म्हटलेला शब्द. हे रजोगुणी माणसं जी असतात ना त्यांचं चित्त नेहमी चंचल असतं, त्यांच्यामध्ये विक्षेप असतो. निष्काम उपासना जर झाली तर ही चंचलता मात्र जाते. भगवंताकडं आणि नामाबद्दल काही मागणी करायची नाही. शांतपणे कर्तव्य म्हणून सगळे प्रपंचाची कार्य करायची आणि प्रपंचाकडून आणि देवाकडून सुद्धा कुठल्या अपेक्षा ठेवायच्या नाहीत. असं झालं की चंचलता जाते. तुकाराम महाराज म्हणतात ना, आता कोटे धावे मन तुझे चरण देखील याद, भाग गेला सीन गेला. हा अनुभव त्यांचा आहे. तुझं चरण देखील म्हणजे ते आत्मतत्व मी पाहिले असा अर्थ आहे. तुझं चरण देखील असं विठ्ठलाचं चरण म्हणजे ते आत्मतत्व. हे आश्चर्य आहे. पण कशामुळं? माझं धावणारं मन जे होतं ते धावणारं मन निश्चळ झालं, शांत झालं. म्हणून ते शांत कुठं झालं तर तुझ्या पायाजवळ, चरणाजवळ. तुझे चरण देखील या असं विठ्ठलाला म्हणतात. तुला पाहिल्यानंतर असं आत्मदर्शन होण्याच्या वेळी हे मन शांत होतं. शांत असल्याखेरीज ते तत्व पकडता येत नाही. म्हणून एक अंतरी निश्चळ निहाळती म्हणजे देहादिकावर जी बुद्धी असती, ममत्व बुद्धी, याला आवरण म्हणतात. ते आवरण जेव्हा निष्ठ व्हायला लागतं, गुरुमुखातून महावाक्याचं श्रवण जर झालं तर मी ब्रह्म आहे असं ज्ञान व्हायला लागतं आणि ते दृढ होत जातं. आणि मग काय होतं? त्या तत्वाचा अनुभव येतो. इथे एक वर्णन केलेलं आहे, माऊलींची सुवे आहे बघा. आभाळ गेलिया सविता सहजची दिसे अतोता, तेवी गेलिया विषयावस्था. माऊलींची उभी नाही, एकनाथी भागवत मधली उभी आहे. आभाळ गेलिया सविता सहजची दिसे अतोता, तेवी गेलिया विषयावस्था मी स्वभावता प्रकटची. ज्यावेळी विषयाचं ध्यान कमी व्हायला लागेल त्यावेळी स्वभावता मी तिथंच आहे, प्राप्त आहे मी. कारण मी जवळच आहे. तो कुठून आणावा लागत नाही. तो साधनाधीन नाही, तर साधना सोडल्यानंतरच तो प्राप्त होतो. पण इथं ते वर्णन करताना आभाळ गेली या सविता म्हणजे आकाशामध्ये जे ढग असतात, जे ढग बाजूला गेले की आपोआपच, म्हणजे ढग म्हणजे चिंतनात असलेले प्रापंचिक विषयाचं जे चिंतन ते दूर झालं की आपोआप त्या सूर्याचं जसं दर्शन ढग गेल्यामुळं होतं तसं आत्मदर्शनाची पायरी आहे. म्हणून काय म्हणतात? निहाळणे. ते निहाळिता केवळ. निहाळणे शब्दाचा अर्थ आहे ध्यानाच्या आधारानं. ध्यानानं आपण त्याच्याकडे पाहतो. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल म्हटले नाही. आता बोलावा कसा विठ्ठल त्याचं वर्णनही करता येत नाही. विठ्ठलाच्या मूर्तीचं वर्णन करता येतंय पण विठ्ठल तत्वाचा अनुभवच घ्यावा लागतो. तरीसुद्धा संतांनी त्यांना आणलं बोलण्याच्या ह्याच्यामध्ये. त्यांना नामात बसवलं आणि बोलण्यात घातलं, अभंगात बसवलं आणि त्या गायनात आणलं त्याला, त्याच तत्वाला. पाहण्यात सुद्धा बसवलं, मूर्तिरूपानं त्यांना आणलं आणि मूर्तिरूपानं पाहण्यामध्ये बसवलं. म्हणजे यांचा सोयराबाईंचा अभंगामध्ये ते मात्र म्हणतात का, पाहता पाहणे गेले दुरी. ज्यावेळी पाहत पाहणं पण जे आहे, जे जेव्हा संपतं तेव्हा आत्मदर्शन होतं. याचा अर्थ निश्चळ व्हायला पाहिजे ते, आणि ते निहाळणं अशा पद्धतीचं असायला पाहिजे. माऊलींची एक ओळी फार प्रसिद्ध आहे, ते आपल्याला बऱ्याच जणांना ठाऊक आहे बघा. परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपणे या ते आपण देखे, देखत केव ओळखे म्हणे तत्व ते मी. तो बघत असलेला जो आहे ना,
तो बघत असलेली दृष्टी तिथंपर्यंत जाते आणि परत पाठीमागे येते आणि आपलं आपल्याला पाहायला चालू करते. आणि आपलं आपल्याला पाहणं सुरू केलं की बघत 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 त्याला कळायला लागतंय की तिकडं मी पाहत होतो पुढं पुढं ते काय खरं नाही, तिथं आत पाहायला लागल्यावरच मला समजलं की ते तत्व मी आहे. ही ओवी ते सांगते. आणि त्यामुळं हे सगळं पाहत असताना, निहाळीत असताना निश्चय झालेल्या अंतःकरणानं विसरले सकळ संसार जात. माऊली म्हणतात संसार जात म्हणजे संसारात जन्य जे जे म्हणून आहे ते. संसार आहे म्हणून जे तयार झालं संसाराबरोबर त्या सगळ्या गोष्टी त्याला आपण देहादी प्रपंच म्हणतो. संसार जात या शब्दाचा अर्थ देहादी प्रपंच जो आहे तो आत्मदर्शनात सगळ्याचा विसर पडतो. कुठलीही गोष्ट आठवत नाही. न आठवणं हाच खरा परमार्थाचं भूषण आहे. आपण म्हणतो आठवलं तर खरा परमार्थ. मला अभंग आठवतो, मला ओवी आठवते, मला श्रुतीशास्त्रातले जे तत्व आहेत ती तत्वाचं तत्वज्ञान जे आहे ते ऋषींनी मांडलेलं तत्वज्ञान अमुक ग्रंथातलं आहे ते आठवतं. पण ज्यावेळी या सगळ्या जंजाळातून बाहेर पडू आपण, आठवणं ज्यावेळी विसरात जाईल, आठवणाची विसर पडला पाहिजे, आठवणीचा विसर पडला पाहिजे, त्यावेळी ते तत्व आपल्याला गवसायला लागतं किंवा त्याला पकडता येतं. म्हणून आत्मदर्शनामध्ये सर्वाचा विसर पडतो. म्हणून संसार जाते आहे, संसारातून निर्माण झालेले जे जे म्हणून आहेत ते सगळं विसरलं जातं आणि मग त्याचं दर्शन होतं. पश्यती या शब्दाबद्दलची ओवी माऊलीने वापरलेला आहे, म्हणजे निरीक्षण करणं. आपण आता ह्या एकाच ओवीवर थांबावं लागतं, कारण या ओवीपूर्वीच आपलं वेळ संपलेली आहे. कदाचित 2-3 मिनटं नेहमीपेक्षा अधिक झालेले आहेत. आजची ही जी चिंतन सेवा श्रीगुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञान